तर सुप्रभात मित्रांनो आणि साईराम. आज दिवस 9 आहे. आजच्या दिवशी आम्ही संध्याकाळी बाबांचं दर्शन घेऊ आणि फायनली पदयात्रा पण आता संपायला आली आहे. उद्या या टाईमला आम्ही सगळे मुंबईत असणार. आमच्या घरी झोपलेलो असो, आराम करू. काही जण कामावर गेले असतील. तर चांगलं वाटतं एक अर्थ की बाबांना पण भेटणार आहे. पण थोडं वाईट पण वाटतं की ही 8 दिवसांनी आता पदयात्रा केली. ती मजा मस्ती एक दुसऱ्यांना सांभाळून घेणं, बाबांच्या सहवासात राहणं थोडं मिस करणार कुठेतरी. ओम साईराम. हे गाइस, आय एम रेक्सा. आता म्हणून भांगडा सगळं झालेत ना. अच्छा आहे ना, जिजा मम्मी घाबरते. कुठे गेला ते? होतं कुठे? वासरू आहे कुठे? नाही, वासरू आहे कुठे? ते तिथे नेलं वाटतं मगाशी. शिंगा पटकन मागे भेटायला रेडी आहे ती एकदम असा उडवायची. गोप्रो सकट तुला उडवी ते का माहिती होतं. अभी तू नाही करा ऐसा सीधा चल सीधा. रात्री का साप आलेला? रात्री साप. हो थांबा थांबा गुलाबराव. हो गुलाबराव, चाय पिऊया ना. तर आम्ही निघालो इथून. आता इथून आम्ही जाऊ आंघोळीला. पण आजचा जो पालखीचा मार्ग आहे म्हणजे पोहेगाव ते बाहेर ठाकूर हॉल आणि त्यानंतर बाहेर ठाकूर हॉलवरून पालखी शेवटच्या टप्प्यामध्ये असेल ते म्हणजे बाहेर ठाकूर हॉल ते श्री शिर्डी. तिथे गेला. तुम्हाला एक तर आता आम्ही निघालो आमच्या आंघोळीच्या स्पॉटवरती. पालखी तर प्रस्थान झाली आहे पुढे की डायरेक्ट बाहेर ठाकूर हॉलला थांबेल. आम्ही आता इथं आंघोळ वगैरे करू आणि दुपारी जेवणाच्या टाईमपर्यंत बाहेर ठाकूर हॉलला पोहोचू. परत बोलला तू. मला बोलतो खाली घे. पाण्याच्या प्रॉब्लेममुळे अजून खाली घे. तर आता पालखी तर इथे पुढे निघाली आहे. आम्ही चाललो आतमध्ये आंघोळीला वगैरे. दरवर्षीचा आमचा फिक्स स्पॉट आहे. तर दादाच्या घरी जातो सगळे आंघोळ करायला. आता तिथेच चाललं आहे. जास्त गरम होतं ॲक्च्युली. एवढे दिवस उन्हात चाललो तर एवढा घाम नाही आला. पण थोडं इथे चाललो याच्यामध्ये खूप घाम आला. आता आंघोळ करू, फ्रेश होऊ, चेंज वगैरे करू आणि मग निघू पुढे. गाडी घ्या. साईराम. 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 मागे राहिलं ना शिर्डीला टाकून जाणार. आता सांगतात तू काल काय करू होता? चालू काल फोन केला तेव्हा काल कधी दाखवत होता बघा. तुम्ही रात दाखवत होता 7 वाजता. काय तो बोलला तर पप्पा मी वाटच बघतो. पाठी जाऊ अजून. पाठीचा मागे जा ना. अरे येतात सगळे. ते ए बाबा वो रैप में लेते हो ऐसा 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 करू क्या? रैप में करते ना वीडियो. रैप वीडियो में ऐसा ऐसा. गर्दी वाढेल नाही. अरे गर्दी वाढेल. जाऊ मी निकाल. क्रॉस पे कैसे चल? ये साइडला साइडला. ए तावे अपा ये जाऊन दे इनला. वीडियो खराब है यार. एक ही लाइन पकड़ना यार. अरे एक ही लाइन में नहीं आएगा. अरे आएगा. चल. ये साला खुजरेगा नहीं. ये तो 55 राहिले तिथे. अरे यार मेंटल जायचं. अरे समोर जाऊ नका. काय करते काय समोर कोणाला देख
येलो अरे यार काय नाही ते गाणं टाकू ना गुलाबराव दिसत नाही अरे काय कट कर आता नवीन घे व्हिडिओ बघायचं नाही हो. मी असं आलो तर तुम्हाला चालेल काय सगळ्या व्हिडिओची काय करून टाकली अरे मी नाही बोललो पण कोणतरी बोललो ना ओम साईराम ओम साईराम थांब ते घेऊ ओम साईराम थांबा ना सगळे येतात का येतात बघू का दे. सगळे? थांब बघू दे सिग्नल चालू हुआ कॅमेरा चालू किया तो शांत हो जाते दो ढाला 10 रुपए लेते दो ढाले दो दो तीन तीन चार चार झाड़ है इसका मेरे को देगा फिर किलो रुपए लाएगा फिनिश की उधर अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा राज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय सगळ्यांनीच फोटो अरे तू आहे मैं तो मेरे को मालूम मेरा सामने जो तुम्ही ते म्हणा पुढे दादा या चला या अनपट या कोण आपल्या आणखी चला चला ये उभा राहा उभे राहा आपण त्यांना तुम्ही उठा उठा तिथं फिर खालून ठेवा त्याची बाहेर खाली ठेवले आपल्या तुमचं पार्टनरच आहे कोण माझा पार्टनर कोण तुमचं सिनियर नारळ दिला ना तुम्ही चला निकलो बाबू बाबू युट्यूब वर येणार का हा थांब ना आता हा चल थांब ना बाबा चला साईराम साईराम आंघोळ करून निघालो तर आता थोडं पुढे आलो एका घरी भंडारा असतो तर दादाकडे जेवलो आणि आता परत निघालो आता इथून 1-2 तास जातील आम्हाला भाई ठाकूर हॉलला जायला मग तिकडे जाऊन भंडाऱ्याचं जेवण जेवू ते झालं आराम करू आणि मग जसं निशाणांनी पालखी निघेल तसं आम्ही पण मग निघू पालखीसोबत
सो फायनली आम्ही शिर्डीमध्ये आमचा पाय ठेवलेला आहेत. जस्ट तिथे मागून आतला रस्ता सोडला आणि हायवेला लागलो आहे. आणि इथून जे बाबांचं मंदिर दाखवते ते फक्त 3 किलोमीटरवर दाखवतं आहे. इथून आम्ही आता 1 किलोमीटरमध्ये भाई ठाकूर हॉल येईल, तिकडे जाऊ, तिकडे बसू, घेऊ वगैरे दुपारचं शेवटचा भंडारा पालखीतला आज आम्ही करू, आराम वगैरे करू, चेंज वगैरे करू. आणि त्यानंतर मग 4-4:30च्या दरम्यान पालखी निघेल मंदिरात जायला. मग तेव्हा आम्ही पालखीसोबत मंदिरात जाऊ. ભાભી આપણી અંગત નહીં આપણે જ 6 જણ ગુલાબ આવ્યો ને ગુલાબ અને પ્રથમ મોકલી છે બધાને મોબાઈલમાં હતો. चला साईराम. ओ चेतन साई. ओ चेतन साई. चला साईराम. चला साईराम. સાઈરામ साईराम. आपण 4 वाजता येतो. साईराम 15 दिले नाही पण टीशर्ट नाही पडली. ठीक आहे. आदेश तू थांब ना जरा 2 मिनिटं. चले साईराम. साईराम. साईराम साईराम ही पिशवी त्याला देऊन टाका. 2 मिनिटं. हा ठीक आहे, इथे विचारू. बसवाल्याला पण फोन लावतो. तर आम्ही गाडीमधून आमच्या बॅगा घेतल्या. आता बघतोय की इथेच आम्हाला रूम जर भेटली तर इथेच थांबू, नाही तर मग त्या नरेश दादाच्या मित्राच्या रूम आहे तिथं पुढे, तिथे जाऊ द्वारकामाईकडे. आणि मग तिकडून मग परत रिक्षा करून 4 वाजता इथे येऊ आणि मग पालखीसोबत चालत जाऊ मंदिरात. इथे कुठे विचारायचं आहे रूमचं? ऑनलाईन आहे, सगळ्यांना पाठवलं आहे बाबूने. कुठं पाठवलं रे? अरे पाठवलं आहे बा व्हॉट्सअपवरती पाठवलं आहे. आहे मी घरचं चिन्मय पाय धुवून झोपूया का आपण? का वाईट लादी लादी चालेल तर गुलाबराव गेले होतं. गाईस आम्ही आता हॉटेलला पोचलो आहे. आता आम्ही फ्रेश बीस होणार आणि पुढे परत भाई ठाकूर हॉलला जाणार. तिथून चालत येणार. 500 नोट आणले. मी काय खाली घेणार नाही, लाडू भरपूर घेतले. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर इथे हॉटेलवरती येऊन चेंज वगैरे केलं. टेरेसवर आलो फोटो काढायला. खाली भेटेल फोटो काढायला की नाही माहिती नाही. मग सगळे फ्रेश आहेत तर आताच फोटो काढून घेतात. मग एकदा निघालो मग काय बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठे थांबणार नाही. चड्डी दिख रहा है रे. नंतर का तिकडे ते पहिले सब पहिले तो पंडित लगता है रे. फोटोशूट चालू आहे आता इथे. गुलाबराव को सूट हो रहा है टोपी. तर निघालो आम्ही आमच्या रूमवरून. चाललो आता डायरेक्ट 105 जाऊ डिरेक्टली भाई ठाकूर हॉलला. बाहर निकलिए. डायरेक्ट भाई ठाकूर हॉलला जाऊ. तिकडे आता पालखी निशाण निघाला असेल. आम्ही आता निशाणासोबतच निघू. म्हणजे मला आता पालखी घ्यायची आहे. खूप गर्दी असते पालखी घ्यायला. बाबांनी जर दिलं असेल करायला पालखी उचलायला मान तर भेटेल, नाही तर नाही. व्हिडिओ घेऊन घे, सर्व क्राऊड नाही त्याचा. अरे कुठे आता जायचं तिथे बाहेर.
घेतलं. आमची जी रूम आहे ना ती द्वारकामाईच्या अगदी बाजूलाच आहे. म्हणजे मंदिराच्या परिसरातूनच चाललो आहे आम्ही. आता इथून रिक्षा घेऊ, रिक्षा पकडू, जाऊ भाई ठाकूर हॉलला आणि मग तिथून पालखीला जॉईन करू. साईराम 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 साईराम. आलो आहे इथे भाई ठाकूर हॉलला. बाहेरच थांबलं, रिक्षा निघाल्या. बरोबर टाईमवर आलो आहे आम्ही. एकदम टाईमवर पोहोचलो. बरं झालं. काय बोलतो? एक नंबर परफेक्ट टाइमवरती आलो. प्रॉपर टाईम. निशान आलं आहे बाहेर. साईराम साईराम. ले लिया मैं. थांब थांब रत्नम. कोण नाही. जा तुझं. महाराज की ठीक आहे, चल हळूहळू चल, हळूहळू चल. तीन महिन्याची मेहनत आहे, करू दे होईल. आता जाऊ. चला. तर शेवटी 3 वर्षानंतर पहिल्यांदा शिर्डी झाल्यानंतर मी पालखी घेतली. शेवटी बाबांनी तो मान दिला की शिर्डीत पालखी उचलायचा. सगळ्यांनी घेतली. दादानी पण घेतली, प्रथमने पण घेतली आणि आता चाललं पुढे. आता ऑलमोस्ट पोचलो आहे. एक 5-10 मिनिटं आम्ही मंदिरात जाऊ. पहिले तर फोन आणि गोप्रो घेऊ लॉकरमध्ये, त्यानंतर मग दर्शनाच्या लाईनमध्ये जाऊ आपण. काय ना वाकडा लागा दिला ना मला. काय बाबा इथून दिसतं ते पण झूम होतं ना तुझ्याकडे. नाही रूम नाही होत. त्याचे नंबर टाकलेला आहे ना. नाही, कॅमेरा चालू होतो ना. कॅमेरा डायरेक्ट चालू. हां
सर्व घे. तर फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. चांगलं झालं दर्शन. पहिलं बाहेरच्या लाईनमध्ये होतो, म्हणजे जे शिर्डीला आले असतील त्यांना माहिती असेल 4 लाईन असतात, मधल्या 2 लाईन आणि बाहेरच्या 2 लाईन. तर बाहेरच्या लाईनने डायरेक्ट बाहेरच्या बाहेर निघून जातो, मधल्या लाईनमध्ये पुढे जाऊन मग उलटं असं परत बाबांना बघता बघता मागे यायला भेटतं. तर बाहेर होतो आम्ही. तर बाहेरच्या लाईनमधून आम्हाला लगेच आतमधल्या लाईनमध्ये घेतलं आणि बरोबर आरतीचा टाईम होतच होता. तर धूप आणलेली, त्याची धूप पण भेटली आम्हाला. याचे पण घे. तर पालखी इथे लेंडी बागेत इथे मुक्कामाला असणार आणि मग रामनवमीच्या सणापर्यंत पालखी इथेच असणार. मेन जी पालखी निघाली ती रामनवमीच्या निमित्तच निघाली आहे. तर रामनवमीचा सण करणार इथं साजरा होणार, मोठा धूमधडाक्यात साजरा होतो. आणि त्यानंतर मग पालखीची म्हणजे पदयात्रा तर आज समाप्त होते, बट पालखी येण्याचं मेन कारण आहे ते रामनवमी. रामनवमी झाला की उत्सव संपतो. फोन लाव. कोणातरी फोन घेतला पाहिजे. हां पेरू काढू मोबाईल. जर पेरू घ्यायचे ना, पेरू. तर शॉपिंग करून झाली आहे, म्हणजे काय पेरूच घेतले, बाकी काय असं जास्त घेतलं नाही. आणि माझे पण नाही, फक्त किरणदाराचेच पेरू आहेत. मला काही घेऊन नाही जायचं सध्या घरी, नंतर कधी आली फुरसतमध्ये मग घेऊन जाईन. तर आता रूमवरतीच जातो आहे, बघतोय सगळे. आता माझा फोन प्रथमकडे आणि प्रथमचा फोन माझ्याकडे, आम्ही दोघांनीच फोन घेतलेला आहे, लॉकरमध्ये ठेवलेला. तर आता चाललं आहे रूमवरती, म्हणजे किरणदाराच्या फोनवरून माझ्या फोनवर कॉल करेल आणि मग प्रथम भेटेल कुठे आहे ते, मग बघू कसं होतं. आता जेवायला पण जायचं आहे, मग जेवून मग 10:30ची बस आहे, तर मग त्या टाईमनुसार आम्हाला त्या बोर्डिंग पॉईंटवरती पण पोचायचं आहे. दर्शन चांगल्यापैकी झालेलं आहे आमचं सगळ्यांचं. आता आमची शॉपिंग चालू आहे, शॉपिंग पण होत आली आहे, शॉपिंग डन झालेली आहे. ऍक्च्युली आम्ही मोबाईल शोधतोय आणि पैसे पण शोधतोय. पैसे संपले, मंडळाचे पैसे कधी साईराम. काय नाही साईराम, चला. 500 आता भोजनासाठीच निघालेलो, पण आमच्या बसचं तिकीट घ्यायचं बाकी होतं, त्याला कॅश पेमेंट द्यायची आहे. तर सगळ्यांच्या बसचं तिकीट घ्यायलाच चाललो आहे आणि पेमेंट करून मग मी जाईन. कारण जर कोण आलं आणि त्याला जास्त डिमांड केली पाहिजे, पैसे जास्त दिले, तर मे बी तो तिकीट त्यांना देऊ शकतो. तर रिस्क नाही घ्यायची. ऑलरेडी लेट झालं आहे, म्हणजे 1 तास राहिला आता बससाठी आमच्या. तर मग विचार केला की जाऊन त्यांना पैसे देतोच आणि तिकीट घेतो, म्हणजे टेन्शन नाही. इथे जेवायला आलं आहे. मग अशा तिकीट काढायला गेलो तर लेट झाला तिकडे, तर बाकीचे गेले निघून. आम्ही जेवतो, फटाफट रूममध्ये तो चेंज करतो आणि मग निघतो. पेरू का पेरू पेरू बघा, पौड्या.
चलो बॅग चालू उधर ले पकड पकड पडी लावून हा ते पाय पडून आलो तर साईराम आता शिर्डी सोडायची वेळ आली आहे. 9 दिवसांचा प्रवास आता शेवटी संपायला आला आहे. आता 10 वाजलेत. आम्ही चाललो आहे हॉलिडे पार्क हॉटेलकडे. तिकडून आमची बस सुटणार आहे. तर सामान आम्ही अर्ध रिक्षामधून पाठवलं. नरूभाऊ आणि गुलाबराव गेले रिक्षानी. मी बाबा प्रथम आम्ही चाललो आहे आणि भय आम्ही चाललो आहे चालत. तर शेवटचं गुड बाय शिर्डीला. 9 दिवस कसे गेले आम्हाला कधी समजलं खूप आनंद झाला. आजचा दिवस खूप समजला. आजचा दिवस जरा त्रास झाला. खूप चालायला पल्ला छोटा असून पण त्रास झाला. सगळ्यांचे पाय असे भरून आलेले आहेत. तर साईबाबांचा आशीर्वाद असल्यामुळे कोणाला कसलाही जास्त त्रास झालेला. तर बाबांना भेटू आता. असं मध्ये कधीतरी फेरी होईलच. पण पदयात्रेला यायची जी मजा आहे, पदयात्रेला येऊन बाबांना भेटायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. तर भेटू पुन्हा पदयात्रेच्या ब्लॉगमध्ये. तुला ओम साईराम. ओम साईराम. जोडे तू खाली 3 महिने तू राहतो. गर्दी आहे हे बाई बा या 2 चला साईराम 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 साईराम. एन्जॉय है ना. महाराज की जय. जोरात आवाज येऊ द्या. 1 2 3.